आलं नाही तरी पण माझी ग्रामवंशीयांना फक्त सावलीच्या ग्रामवंशीयांना अशी विनंती आहे, आज कधी भागवत ग्रंथाची म्हणजे भगवान श्रीकृष्णाचीच मिरवणूक तुमच्या गावातून ते निघाली नाही. आज तुमच्या घरासमोर झालं. तर मला असं वाटतं की आपण हे पवित्रपणा कायम ठेवावा. पवित्र असेल तिथेच परमेश्वर असतो, तिथे पवित्र नाही तिथे परमेश्वर राहणे. तुमच्या दारा भगवान श्रीकृष्ण आले, महाराजजी आले, तर याचं ध्यान ठेवा. आणि माझी विनंती आहे की तुम्ही जे काय अन्नामध्ये परिवर्तन करा. कबीर महाराज म्हणतात, बकरी खाए पत्ती उसके क्या हाल, जो बकरी को खाए उसके क्या होगे हाल. तर कृपा करून नॉनव्हेज वापरू नका. आणि नॉनव्हेज हे बकरीचं नाही तर 8 लोकांना दोष लागतो. तो 8 लोकांना, एकटा खाणाऱ्यालाच नाही किंवा कापणाऱ्यालाच नाही. तर कबीर महाराज म्हणतात, जो विकतो त्याला दोष आहे, जो कापतो त्याला दोष आहे, जो विकत आणतो त्याला दोष आहे, जो ते मांस धुतो थोडी कापतो त्याला दोष लागतो, जो वाढण करतो त्याला दोष लागतो, जो खातो त्याला दोष लागतो. 8 लोकांना दोष लागतो. तर तेव्हा कबीर महाराजांचंही लक्षात ठेवा. आणि भगवंताने गहू तांदूळ आणि संतांनी तुम्हाला फुकट तांदूळ दिले, फुकट गहू देतात, ते खा. मालपती करून तुम्ही तुमचं रक्त पाठवू नका. प्लीज करून त्या अन्नानं राग येतो. परमेश्वराचं स्मरण होत नाही. त्या परमेश्वराच्या नामापासून तुम्ही दूर जाता. तेव्हा परमेश्वराला जवळ करा. कारण तो त्याच्याजवळ आपल्याला जायचं आहे. तेव्हा मांस, मच्छी, दारू हे सर्व आपापल्या गावातून नष्ट झाली पाहिजे अशी माझी मनापासून विनंती आहे. आणि हे गाव जसं नंदन, आता इथे सगळी देवता आहे. मी याच्यासाठीच केलं. मला काही त्याचे तुमच्याकरता, हे माझ्याकरता केलं नाही. इथं भगवान श्रीकृष्ण आहे, राधा देवी आहे, राम लक्ष्मण सीता यांची अयोध्या आहे, वृंदावन मथुरा आहे, दत्त माहूर आहे, दत्ताच्या गाणगापूर आहे, साक्षर. तर हे सगळे देव इथं आणून बसत कशासाठी? की तुमच्या पूर्वजांनी महाराजांना काही बोलले असत त्यांनी निघे. आता मला एक माहिती आहे की रंगत महाराज इथून गेले ते कधी या गावात गधी भोगतील. या सावगी गदडीच्या गाव लोक आहेत तिथे गार्धक गधी भोगतील. तर मला त्याच्यात ती खंत आली आणि म्हणून हे सगळे देवळात स्थापना केली. तुम्ही रोज यावं, रोज नाही तर आठवड्यातून एकदा तरी या. आधी सुरू केलेली आहे. आता पहिले म्हणजे कोणी जंगल आहे, आम्हाला तिथे येतात नाही. टाके येते, जंगल साफ झाला, रोड झाला, लाईट लावली. तुम्ही आता राजेबाई पठाण आणि राजेबाई मंत्रास आहे, सरकारला तुमच्यासाठी पूल बांधला आहे. आणि त्या पिपळाच्या झाडापासून ते इकडे येईपर्यंत मला रोड सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. तेव्हा तुम्हाला काही अडचणच नाही. तेव्हा आपण तिथे यावं. तुमच्या पूर्वजांनी जे काही महाराजांना बोलले असेल, तुम्ही आहात, आता तुम्ही त्यांची क्षमा मागा. महाराजा आमच्या पूर्वजांनी तुम्हाला बोलले असेल, तुम्हाला काही शिव्या दिल्या असेल, तुम्ही रागाने निघून गेला, तर आम्ही तुमची क्षमा मागतो. पुन्हा तुम्ही इथे वास करा. तुमचा देह तरी आपला देह तरी भाटेपुरीला आहे, बीड जिल्ह्यात. आपली पदार्थाप्रमाणे
त्यांचा देह नवसाने हनुमंताला आहे, पण त्यांचा आत्मा इथे आहे आणि त्यांना विनंती करा तर तुम्ही इथेच राहा आणि आम्हाला सुखी ठेवा, आम्हाला शांत ठेवा, आमच्या कमाईमध्ये बरकत होऊ द्या. आम्ही तुमच्या शरण आलो आहे तर ते तुम्हाला नक्की माफ करते आणि तुमचा त्या यकाळ होईल. तुमच्या सावलीचं जे आज मला कोणा आहे काही इथं करमतच नाही, या गावात करमतच नाही. हे मशाल फुटीसारखं वाटते, ते मशाल फुटी जाऊ काढा आणि वैकुंठ करा. तिथे रोज आज तुमच्या घरी उन्नती लावा, तुळशीजवळ दिवा लावा, रोज तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. संध्याकाळी बाहेर दारात बसू नका, उंबरठ्यावर बसू देऊ नका, उंबरठ्यावर बसून बुवा काढू नका पोरीच्या. तर काय त्या लक्ष्मीचं स्वागत करा. संध्याकाळी 6:10 ते 7:10 लक्ष्मी गावात फिरते, कोण माझी पूजा करते, मी कोणाला असेल तुमच्या आशीर्वादासाठी ते येते. पण आपण ते दिवसच काम करता, ते दारात बसू नका तुम्ही. आणि आता जास्त काही मंडळी आलेली आहे तर माझे नाव आपल्याला नंबर विनंती आहे की मांस मच्छी मटण खाऊ नका. मुलांना काजू किसमिस द्या, त्याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन आहे. अंड्यापेक्षाही सफरचंदामध्ये आहे. वन्स ॲपल डे कीप द डॉक्टर अवे, असं तर मराठी म्हणतात. रोज एक अंड्याऐवजी सफरचंद द्या. मेडिसिन आणि मेडिसिन आणि मेडिटेशन हे जर असलं तर तुम्हाला आजारच होणार नाही. ध्यान करा कधी ईश्वराचं आणि औषध असं पौष्टिक आहार घ्या. देवानं सगळं दिलेलं आहे तर ते त्याच्या नादी लावू नका. कधी मला असं ऐका माझा असं सांगितलं त्याप्रमाणे. तर संतांची वाणी आता जास्त मी बोलत नाही, उपदेश केलाच आहे. हा संतांनी माझी लायकी नाही तुम्हाला उपदेश करायचे, पण संतांनी जे म्हटलं तेच मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो. आता तरी पुढे गाडगे बाबा म्हणत त्याच्याविषयी, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. Thank you.